धर्तरी, कंसरी, गावतरी आणि ज्या त्रितत्वाने आम्हाला ही दुनिया दाखवली त्या त्रितत्वाला अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात 3 घोषणांनी करणार आहे. हम सब एकच चित्त, एकच चित्त. पुढची घोषणा द्यायची नाही नव्हती पण देणार आहे. काटेंगे भाई काटेंगे, काटेंगे भाई काटेंगे. कारण वाढवण बंदर झाल्यानंतर कोयते काय कामाचे राहणार नाही, म्हणून त्या कोयत्यांचा आम्हाला काहीतरी वापर करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, ही वेळ येऊ देऊ नका. त्याने आम्हाला काय कापायचंय? फक्त मच्छी कापायची आहे. हा, म्हणून हे जो काय वाढवण बंदराचा घाट घातलेला आहे आणि म्हणून खर तर ह्या वाढवण बंदर विरोधी समिती आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन ह्याच्यासाठी करणार आहे की हा जो मोर्चा आपण आयोजित केला आहे हा बिन राजकीय केलेला आहे. आणि म्हणून ह्या देशामधल्या एकही राजकीय पक्षावर माझा बिलकुल भरोसा नाही, कारण सगळे दलाल आहेत. आणि जे काय कायदा बनवलेले आहे त्या कायद्याच्या माध्यमातूनच आम्हाला गुलाम बनवायला सुरू केलेला आहे. आणि म्हणून मी ज्या समाजातून येतो म्हणून लोकांनी जे मला सांगायचं ते सांगा, कारण भारताचं संविधान बनलं नव्हतं तेव्हा सगळे आम्ही माणसं आहोत आणि माणसाचा कायदा आणि निसर्गाचा कायदा सगळ्यात मोठा आहे. आणि ह्या संविधानाच्या कायद्यामध्ये तुम्ही कायदे बनवून आम्हाला गुलाम बनवायचं काम केलं आहे आणि म्हणून आम्ही ही व्यवस्था नाकारतो. ह्या ज्या गोष्टी जसं सांगितलं की हे एकदा बंदर रद्द झालेलं होतं, पुन्हा पुन्हा तुम्ही का आणायचा प्रयत्न करतायत, ह्या गोष्टीचा आपण हिशोब आपण मागितला पाहिजे. आणि मधल्या काळात मी थोडा डिस्प्यूट झालो होतो, आमच्या कार्यकर्त्यांना बोलत होतो, कारण सगळ्या प्रोजेक्टचा हिशोब केला, DMICचा जो हिशोब केला, बुलेट ट्रेनचं बजेट 1,10,000 करोड, वाढवण बंदरचं बजेट 75,000 करोड, मुंबई वडोदरा एक्सप्रेसचं बजेट 65,000 करोड. ह्यांना सरकार स्थिर ठेवायचे म्हणून कोण आले? खोकेवाले है ना. कोण आले? खोकेवाले. ह्या पैशांचा जेव्हा हिशोब केला 40 आमदार विकत घ्यायला किती पैसे लागतील? 2,000 करोड. आणि एवढं करोडचं बजेट आहे मग सहज शक्य आहे. हे तर की झाड की पत्ती आहे ना, यांच्यासाठी सहज सोपं आहे. आणि म्हणून हा देश कोणाचा आहे? राजकारणाचा, सरकारचा, कोणाचा आहे? आपला आहे. आणि ह्याचे मालक आपण आहोत. हे सगळे नोकर आहेत आणि नोकराला नोकराची जागा दाखवायची ताकद ठेवा. खूप झाला आता, ह्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. कारण त्या दिवशी आमच्या नानिवडी शहीद स्मारकाच्या तिथे सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही AC मध्ये बसून सांगता आम्ही 4थी मुंबई करणार, आम्ही ऑफशोर काय करणार? एअरपोर्ट करणार. तुमच्या बाप्पाची जमीन नाही, हे तुमच्या बापाचं जंगल नाही, हे बाप्पाचा समुद्र नाही, हा समुद्र आमचा आहे, जमीन आमची आहे आणि आम्ही इथले मालक आहोत, शेवटच्या रक्तापर्यंत भांडणारे मालक आहोत. त्यामुळे तुमचं स्वप्न आम्ही कदापि पुरं होऊ देणार नाही. हा अभ्यास करत असताना हे केलं होतं, मागेही मी आपल्या मच्छीमार सोसायटीच्या ऑफिस मध्ये सांगितलं होतं की DMIC नावाचा मोठा साप आहे आणि तुम्ही आम्ही सगळे मच्छीमार आहोत, आदिवासी लोक आहोत, शेतकरी आहोत. साप मारायचा असेल तर काय शेपटी मारायची? काय मारायचं? डोकं. आणि ह्या सापाचं डोकं काय माहितीये तुम्हाला? वाढवण बंदर. म्हणून काय करणार? काय मारणार? वाढवण बंदर. तर आपला विजय. नाही तर तुम्ही सेफ्टी झाले. लोकांनी दलाली खाल्या. आमच्या लोकांना वडोदरा एक्सप्रेस मध्ये, बुलेट ट्रेन मध्ये पैसे दिले, अशी वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे. पण आपला शेवटचा लढा आहे, कुठल्याही हालत मध्ये वाढवण बंदर होऊ द्यायचं नाही. इथलं एक मंत्री नाही, हे सरकारच वेड आहे. आणि म्हणून ह्या देशामध्ये शिंगोली होतोय, हत्या होतोय, ह्या सगळ्या कशासाठी चाललेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे समजतात लोकशाही लोकशाही संसद बसलेलं आहे, तुमच्या बापाची जागीर नाही, आमच्या मतामुळे तुम्ही निवडून दिलेलं आहे आणि ती जागा दाखवायची ताकद सगळ्यांनी ठेवा. मधल्या काळामध्ये सगळ्यात जास्त जे लोक वाढवण बंदराच्या समर्थन आहेत असेच लोक निवडून गेले. त्यांना दाखवायचं होतं हा EVMचा झोल आहे आणि तुमचं मोरल खच्ची करायचं होतं. ह्याच्यासाठी तुम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केला की बघा वाढवणच्या लोकांनी जास्ती मतं दिली, आता काय होणार? वाढवण बंदर होणार. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. आणि म्हणून आज खरंच मला बरं वाटतंय की सगळे लोक एकत्र आले. हा लढा आजपासून सुरुवात झालेला आहे आणि म्हणून ह्या लढ्यासाठी जाता जाता 2च गोष्टी बोलेल. 2 मी मागे सांगितल्या होत्या आणि पुन्हा आठवण करून देतो.
ही लढाईची जर आपल्याला जिंकायची असेल तर सगळ्यात मोठं हत्यार असहकार, नो कॉपरेशन. सरकारला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही. दुसरं हत्यार हे तुम्हाला सांगतो, नो एव्हिडन्स, नो पुरावा द्यायचा नाही. कोण झालं काय झालं हे आमचं गाव आहे, आम्ही केलं. ह्या गोष्टी आपल्यात राहिला, आपला विश्वास एकमेकांवर राहिला तर निश्चितच आपण ही लढाई जिंकणार हा माझा आज विश्वास झालेला आहे. आणि ह्या 2 शब्दावरच माझं भाषण संपवतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद. धन्यवाद पराड साहेब. पराड साहेबांनी आपल्याला सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की तुमच्या जोरावर आम्ही हे बंदर रद्द करू शकतो. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण आमच्या सोबत आहात ना? आहात ना? धन्यवाद. आता प्रमोद